नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड ग्रुपमध्ये आपलं स्वागत. गेल्या 4 दिवसापासून मार्केट अत्यंत चांगल्या पद्धतीने वरच्या दिशेने जात आहे, ग्रीनमध्ये बंद होत आहे. खरं तर हे कुठल्याही ट्रेडरसाठी चांगली गोष्ट आहे, परंतु मार्केटने आता खरंच दिशा बदलली का? गेल्या 4-6 महिन्यापासून ज्या पद्धतीने मार्केट कोसळत होतं, आता मार्केटने आपली दिशा बदलून वरच्या दिशेने जायला सुरुवात केली आहे का? जे काही सेलर्स होते, जे काही सेलर्स मोठ्या प्रमाणावर खाली जात होते, आता मार्केट बुलिश झालं आहे का? असे एक ना अनेक प्रश्नाचे उत्तरं अनेक जण शोधत असतील, अनेक जण पाहत असतील, अनेक जणांचे व्हिडिओ येत असतील, अनेक जणांचं मत असेल, अनेकांचे मत वेगवेगळे असू शकतात, मतप्रवाही असू शकतात. परंतु राज्याची, देशाची आणि जगाची अर्थव्यवस्थेबाबत जी माहिती सर्वांकडे ज्यांच्याकडे असेल त्या पद्धतीने ते ॲनालिसिस करतात. कुणी कॅन्डलस्टिकने ॲनालिसिस करतात, कुणी जागतिक आर्थिक विषयाचा अभ्यास करून ॲनालिसिस करतात, परिस्थितीवर ॲनालिसिस करतात किंवा त्याचे विश्लेषण करतात. अशावेळी की खरंच भारतीय मार्केट, भारतीय शेअर बाजार आता या ठिकाणाहून उसळी घेणार आहे का? कारण गेल्या कालच्या आठवड्यामध्ये 4 दिवस सातत्याने एक चांगली ग्रीन क्लोजिंग आणि सुंदर क्लोजिंग झालेली आहे. म्हणजे ह्या 4 दिवसाच्या कालखंडामध्ये मार्केट थेट 21,064 वरून 22,552पर्यंत आलं आहे. तसं मार्केट हे 22,631पर्यंत गेलं, म्हणजे गेल्या 4 दिवसामध्ये. आता ही तेजी असंच टिकणार आहे की काय होणार आहे? या सर्वांचं विश्लेषणाबरोबर की समोर मार्केट काय करणार आहे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर की समोर निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशी असेल हे बी पाहणार आहोत. त्याचबरोबर मराठी ट्रेड ग्रुप आपल्याला सोमवारी लेवलही देणार आहे की मार्केट कसं असेल. तर आता हे एक दिवसाचा चार्ट आहे. या एक दिवसाच्या चार्टमध्ये आपण पाहतो की इथपासून इथपर्यंत मार्केट हे तेजी करीत गेलं आहे. हे तेजी टिकली आहे का? मग इथं बॉटम तयार केला आहे का? 22,000वर बॉटम तयार केला आहे का मार्केटने? अनेक जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी बॉटम तयार झालेलं आहे, आता मार्केट वर जाणार आहे. परंतु जागतिक बाजारपेठेची किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे विषय किंवा आणखी विषय जर पाहितले, त्यापेक्षा की सेलर्स आणि बायर्सची नीती पाहिली, मोठ्या ट्रेडरची नीती पाहिली, तर एखाद्या वेळेस हे 4 दिवसाचा विषय जो आहे हा ट्रॅपही असू शकतो. त्याच्यामुळं की समोर ज्यावेळेस मी मार्केट उघडल त्यावेळेस खरं तर अत्यंत सावध पद्धतीने ना बुलिश माइंड ठेवायचं ना बेरिश माइंड ठेवायचं. कॅपिटल कसं वाचलं जाईल, जो काही ट्रेड होईल त्या ट्रेडमधून आपल्याला 2 पैसे कसे मिळले जातील या दृष्टीने सावध पद्धतीने ट्रेडिंग करायची. आणि ज्याला सावध पद्धतीने ट्रेडिंग करता येते, जो काही व्यक्ती की स्वतःचं कॅपिटल वाचू शकतो, तो हा या मार्केटमध्ये टिकू शकतो, हे लक्षात ठेवा. काल आपण सांगितलं होतं की आपण 6 तारखेचा जो व्हिडिओ तयार केला होता 7 तारखेचा, तिथं आपण सांगितलं होतं की 622-630-20च्या वर मार्केट गेलं की आपल्याला वरची दिशा आपल्याला भेटेल. आणि खाली 22,500 आपण सांगितलं होतं, 22,570 सांगितलं होतं. विशेष तुम्हाला सांगतो की 22,630 ते 22,500 इथपर्यंत मार्केट काल चांगलं खेळकलं. ह्याच्या व्यतिरिक्त मार्केट कुठं गेलंच नाही. म्हणजे आपण जी आखणी करून दिली होती त्या आखणीच्या बाहेर मार्केट गेलंच नाही. हे एक विशेष. मराठी ट्रेड ग्रुप ज्या लेवल देतं ना, त्या लेवल अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आणि जो कोणी ट्रेड करत असेल तो जर सावध पद्धतीने लेवल सांभाळून ट्रेड करत असेल तर नक्कीच त्याचं कॅपिटल वाचत असेल, त्याच्या कॅपिटलमध्ये भर पडत असेल, घट होत नसेल. चला मग आता की सोमवार रोजी की मार्केटमध्ये काय होणार आहे, म्हणजे की आज 8 तारीख 10 तारखेला सोमवारी मार्केटमध्ये निफ्टीमध्ये काय होणार आहे, बँक निफ्टीमध्ये काय होणार आहे हे आपण पाहू. लेवल तर काढून ठेवले आहे तुमच्यासाठी. आता
शुक्रवारी मार्केट बंद झालं आहे 22,538वर. काय आता 22,538वर मार्केट बंद झालं आहे, तर आपल्याला पहिलं सी साईडला जर जायचं असेल आपल्याला तर 22,630 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 22,630 ही जी गोष्ट आहे 22,630 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 22,630च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली, ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर 22,720साठी आपल्याला जायचं आहे आणि 22,720 ही तोडलं तर आपल्याला 22,820साठी सी साईडला जायचं आहे. 22,630 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर वरचे आपल्याला हे वरचे ट्रेड आपल्याला भेटून जातील, आपले टार्गेट भेटून जातील. तर मग आता उद्या मार्केट पी साईडनी पुट साईडनी जर आपल्याला करायचं असेल तर काय करायचं असेल, सगळ्यात पहिलं आपल्याला 22,510 हे 22,510 तोडणं महत्त्वाचं आहे. 22,510 तोडणं नितांत गरजेचं आहे. 22,010 तोडल्यानंतर एक रेड कॅन्डल झाली, रेड कॅन्डल चालू तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट आहे 22,450चं, म्हणजे 40 पॉईंटचंच आहे. तुम्ही म्हणता नाही 40 पॉईंट, हो हे महत्त्वाचे 40 पॉईंट आहेत. आणि 22,450 तोडल्यानंतर आपल्याला पटदिशी आपल्याला 22,400साठी आपल्याला टार्गेट असेल आणि 22,400 तोडलं तर आपल्याला 22,321चं टार्गेट असेल आणि 22,321 तोडलं तर आपल्याला खालचं टार्गेट भेटून जाईल. म्हणजे की आज काही बदल झाला ज्यात ह्या 2 दिवसामध्ये, कारण मार्केट आज आणि उद्या बंद आहे. FI डाटा ह्याचे सगळं पाहून जर काही झालं तर उद्या म्हणजे की सोमवारी आपण सकाळी लाईव्ह येणार असेल, लाईव्ह आपल्याला आपण त्यावेळेस लेवल देतच असतो. हे झालं निफ्टीच्या बाबतीत. निफ्टीच्या लेवल तुम्ही जर सगळ्या व्यवस्थित पद्धतीने जर पाहितले असतील, लेवल टू लेवल काम करा, नक्कीच आपल्याला त्याच्यात 2 पैशाचा फायदा होईल. आता झालं हे की बँक निफ्टी. काल एक आश्चर्य वाटलं की बँक निफ्टी सगळं काही पॉझिटिव्ह आहे बँक निफ्टीच्या बाबतीत. तरी 2 दिवस झालं बँक निफ्टी तिथले तिथंच 200-300 पॉईंटनी ग्रीनमध्ये बंद होते. परंतु ज्या पद्धतीने हे इंडेक्स मोठं आहे की राजा म्हणून जे आहे हे इंडेक्सकडे पाहिलं जातं, सगळं पोषक वातावरण असताना बँक निफ्टीला रोखण्याचं कारण काय आहे किंवा त्याला रोखतंय कोण हे समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी ट्रेडिंग करतो आपण त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात घ्यायलाच पाहिजेत किंवा बँक निफ्टीला असं काय समोर रोखण्याचं चाललं आहे. तर असो काय असेल तर असेल पाहू. आता बँक निफ्टी बंद झाली आहे 48,447वर. तर मग उद्या काय करायचं आहे आपल्याला, 48,500 वरच्या दिशेने सी साईडला 48,500 तोडलं तर आपल्याला 48,600 आहे आणि 48,600 तोडलं आपल्याला तर आपल्याला पुढं 48,700 आहे आणि 48,700 तोडलं तर आपल्याला 48,900चं टार्गेट भेटू शकतं. इथं तुम्हाला मी 100 पॉईंटचं टार्गेट दिलं आहे. या 100 पॉईंटचं टार्गेट एवढ्यासाठी दिलं आहे की आपण गेल्या 2-3 दिवसाचे ट्रेड पाहतो मागच्या आठवड्यातले. बँक निफ्टी ही अत्यंत जाग्यावर संथ गतीने 300-400-500 पॉईंटमध्ये चालते. जिथं की निफ्टी 400 पॉईंटली जात असल्यावर बँक निफ्टीने किमान 1400 ते 1500 पॉईंटची रन केला पाहिजे. मग तो वरच्या दिशेने असो या खालच्या दिशेने असो पण तो रन केलेला दिसत नाही. त्याच्यामुळे की आपल्याला एक महत्त्वाचं आहे 48,600 तोडणं महत्त्वाचं आहे. 48,600 तोडल्यानंतर आपल्याला 48,700कडे जाता येतं. 48,700 तोडल्यानंतर आपल्याला 48,900पर्यंत जाता येतं. नंतर मग योग्य वेळी तुम्हाला तिथं माहिती दिली जाईल. राहिला प्रश्न आता की खालच्या दिशेने मार्केट कधी हे होईल, तर खाली सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मार्केट जर आपण बघितलं तर इथं सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला, म्हणजे काय की इथं एक सपोर्ट घेतला म्हणजे 1 2 3 4 हे किती, हे जो एरिया आहे हा जो एरिया आहे हा एरिया या ठिकाणी बाहेरचा एरिया आहे असं आपण गृहीत धरू. या ठिकाणी आपण बाहेरचा एरिया गृहीत धरू. मग अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, उद्या आपल्याला एकच करायचं आहे. समजा निफ्टी 350च्या खाली लोड तोडला समजा, तर मला
आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी बाहेर बसलेले ते आपल्याला ज्यावेळेस बसतो तर उद्या मला वाटतं की जे काही सुरक्षित ट्रेड करतात लोक त्यांनी एक काम करावं. 48,300च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डल झाल्यानंतर तिचा लो तोडला गेला तर मग लगेच 48,200साठी त्यांनी बसावं. 48,200 48,200 नंतर आपल्याला 48,100 येते, नंतर 48,000 येते आणि त्यानंतर आपण पाहू वेळोवेळी आपल्याला काय सांगता येईल तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की उद्या. कारण मी आत्ता तर लेवल देतोच आहोत, परंतु रोज सकाळी 9:15 वाजता आपण मराठी ट्रेड गुरूच्या चॅनलवर आपण लाईव्ह तुम्हाला हे दिलेले असतात, लेवल दिलेले असतात तात्काळ जर की बदल काही करायचे असतील तर त्याच्यामुळं की मराठी ट्रेड गुरूच्या लेवल अत्यंत चांगले असतात. अनुभव येईल तुम्हाला, तुम्ही सातत्याने जर पाहिलं तर. म्हणूनच म्हणतो की मराठी ट्रेड गुरूला सबस्क्राईब करत चला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. मी कुठलीही ह्याच्यामध्ये मार्केटिंग करत नाही किंवा काही करत नाही की माझा उद्देश एवढाच आहे की मराठी माणसांना शेअर मार्केट कळावं. सध्या आपण फक्त की निफ्टी आणि बँक निफ्टीचेच लेवल देत आहोत, व्हिडिओ टाकत आहोत. काही दिवसानंतर आपण वेगवेगळे स्टॉकच्या बाबत मी चर्चा करणार आहोत आणि ही सगळी मला जेवढी माहिती भेटते ना तेवढी मी माध्यमांच्या मार्फत तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या मार्फत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट की मी कधीही तुम्हाला कॉल टिप्स याच्यातून देत नाही किंवा काही देत नाही की फक्त अभ्यासासाठी आपण व्हिडिओ तयार करतो आणि कुठलीही आपलं हे पेड चॅनल नाही, कुठलंही काही नाही की जे काही आर्थिक बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या आर्थिक बाजारातल्या घडामोडी तुमच्यापर्यंत आणण्याचं मराठी ट्रेड गुरु हे एक साधन आहे. आणि गुंतवणुकीच्या बाबतीत जर मी म्हणत असाल तर मी तुम्हाला सुरुवातीपासून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला मार्केटमध्ये जेव्हा केव्हा गुंतवणूक करायची असेल, जेव्हा तुम्हाला काही करायचं असेल तर तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा, त्याचे मार्गदर्शन घ्या, त्यानंतरच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा. आणि ट्रेड बी करताना की आर्थिक सल्लागारांसोबत चर्चा करत चला. मराठी ट्रेड गुरु केवळ की माहितीसाठी तुम्हाला आर्थिक बाजारामधली सर्व माहिती पोहोचण्यासाठी या चॅनलचा उद्देश आहे. आणि आर्थिकदृष्ट्या सबल मराठी माणसांनी त्याला अर्थकारणाच्या बातम्या समजाव्यात, त्याला अर्थकारण काय असतं, शेअर मार्केट काय असतं हे समजावं एवढ्यासाठीच हे चॅनल आहे. त्यामुळे मित्रांनो मराठी ट्रेड गुरूला तत्काळ सबस्क्राईब करा, ती बेलची हे दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील व्हिडिओचे. आणि यापुढे मी सातत्याने वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. त्याच्यामध्ये कॅन्डल स्टिक शिकवणार आहे, कॅन्डल स्टिक कशाला काय म्हणतात हे शिकवणार आहे. त्यामुळं हे सगळे व्हिडिओ पाहत चला. पुढच्या व्हिडिओसाठी उद्या आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.